नमस्कार, स्वागत आहे तुमचं नेहास मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्मार्ट गृहिणींसाठी 50 स्मार्ट किचन टिप्स। टिप नंबर 1, गिरणीत पीठ दळायला देताना शक्यतो कापडी पिशवीमध्ये देऊ नये, त्यामुळे खूप जास्तीचे पीठ पिशवीला चिकटते। म्हणून पीठ दळायला देताना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये द्यावे। नंतर घरी आणल्यावर तुम्ही लगेच डब्यात देखील भरू शकता। टिप नंबर 2, भरीतसाठी वांगे भाजताना वांग्यांना थोडासा तेलाचा हात लावून भाजावे, यामुळे वांगे पटकन भाजले जातात आणि साल देखील लवकर निघते। टिप नंबर 3, घरात जर जास्तीची हिरवी मिरची आणली असेल तर आधी लालसर असणारी आणि लवकर खराब होणार असेल अशी मिरची वापरावी, म्हणजे मिरची वाया जात नाही। टिप नंबर 4, वांग्याचे भरीत बनवताना त्यामध्ये थोडीशी कांद्याची पात घातल्यास भरीतला अजून छान चव येते। टिप नंबर 5, पायात चमक आली असेल तर चमक आलेल्या जागेवर बर्फाने शेकावे, पाय लगेच बरा होतो। टिप नंबर 6, जखमेची सूज दूर करण्यासाठी कांदा जाळून त्यात हळद मिक्स करून जखमेवर लावा, त्यामुळे जखमेची सूज हळूहळू कमी होते। टिप नंबर 7, वांग्याचे भरीत बनवताना फोडणीमध्ये थोडासा हिंग घालावा, यामुळे भरीत अजून चविष्ट होते। टिप नंबर 8, दररोज लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी लवकर कमी होण्यास मदत होते। टिप नंबर 9, हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना मिरच्या भाजून झाल्यावर गरम असतानाच बनवावा। मिरची थंड झाल्यावर ठेचा बनवल्यास मिरच्या व्यवस्थित बारीक होत नाही। टिप नंबर 10, कोणत्याही भाजीमध्ये जर जिरे टाकायला विसरले तर चमच्यामध्ये थोडेसे तेल घेऊन त्यामध्ये जिरे परतून ते तेल भाजीमध्ये घाला, म्हणजे भाजीची चव न बदलता भाजी चविष्ट होईल। टिप नंबर 11, आपल्या स्वयंपाकामध्ये जिऱ्याचा वापर थोडा जास्त करावा, त्यामुळे पदार्थाला खूप छान चव येते। टिप नंबर 12, तुम्ही जर एकाच वेळेस जास्तीच्या पुऱ्या लाटून ठेवत असाल तर पुऱ्या एखाद्या स्वच्छ कपड्यावर पसरवून ठेवाव्यात, नाहीतर ताटाला तेल लावून त्यामध्ये ठेवा, यामुळे पुऱ्या खाली चिकटणार नाहीत आणि तेल देखील कमी शोषतील। टिप नंबर 13, घरामध्ये जेव्हाही तुम्ही डासांची अगरबत्ती लावत असाल तर त्यावेळेस त्याखाली छोटीशी प्लेट ठेवावी, जेणेकरून त्या अगरबत्तीची पडणारी राख प्लेटमध्ये पडते। जर आपण प्लेट ठेवली नाही तर अगरबत्तीची राख जमिनीवर पडून झाडू मारल्यानंतर हवेत मिसळते आणि ते आपल्या आरोग्यासाठी धोकेदायक असू शकते। टिप नंबर 14, कोणतीही सुकी भाजी बनवताना भाजीमध्ये पाणी न घालता कढईवर ताट ठेवून त्यामध्ये थोडेसे पाणी घालावे आणि त्या पाण्याने भाजी शिजवावी, यामुळे भाजी छान चविष्ट लागते। तसेच पाण्याची गरज असल्यास तुम्ही ताटातले गरम पाणी देखील भाजीमध्ये घालू शकता। टिप नंबर 15, किचन ट्रॉल्या वारंवार खराब होऊन साफ कराव्या लागतात, म्हणून किचन ट्रॉलीमध्ये ट्रॉली शीट्स टाकावेत, त्यामुळे पाणी किंवा कोणतीही घाण डायरेक्ट ट्रॉलीवर न पडता ट्रॉली शीट्सवर पडते आणि सहज साफ करता येते। टिप नंबर 16, मातीची भांडी साफ करण्यासाठी मऊ घासणी किंवा नारळाची साल वापरावी, यामुळे भांड्यांची माती निघत नाही। टिप नंबर 17, लिंबूचे सरबत बनवताना पाण्यामध्ये लिंबाचा रस सोबत थोडीशी लिंबाची साल देखील किसून घालावी, यामुळे लिंबाच्या सरबतची चव अजून वाढते। टिप नंबर 18, किचन ट्रॉली साफ करण्यासाठी 1 चमचा मीठ, 2 चमचे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस आणि 1 चमचा डिशवॉश लिक्विड एकत्र करून याने किचन ट्रॉली घासा, किचन ट्रॉली एकदम स्वच्छ होतात। टिप नंबर 19, आपल्या घरात जर दही लावण्यासाठी विरजण नसेल तर दूध गरम करून त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून पातेले 10 ते 12 तास झाकून ठेवावे, दही छान लागले जाते। टिप नंबर 20, बऱ्याच वेळा बटाट्याचा पराठा लाटताना त्यामधील सारण बाहेर येते, त्यामुळे पराठ्याची कणिक मळताना कणिक मऊ मळावी, तसेच पराठा लाटताना हलक्या हाताने लाटावा। टिप नंबर 21, दही वडे बनवताना मिश्रणामध्ये थोडासा हिंग आणि सुंठ पावडर घालावी, यामुळे दही वडे छान चविष्ट बनतात। टिप नंबर 22, फ्रीजमध्ये कमीत कमी अन्न पदार्थ ठेवावेत,
जास्तीची मळून ठेवलेली कणिक किंवा कोणताही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. टिप नंबर 23. जेवण झाल्यानंतर चुकूनही अंघोळ किंवा व्यायाम करू नये, त्यामुळे पचन बिघडून पोट खराब होऊ शकते. टिप नंबर 24. बटाटे वडे बनवताना वड्याचे आवरण छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होण्यासाठी डाळीचे पीठ भिजवताना त्यामध्ये 2 ब्रेड मिक्सरला बारीक करून बॅटरमध्ये घालावे, यामुळे वडे कुरकुरीत येतात. टिप नंबर 25. जास्त तेलकट पदार्थ खायचे नसतील तर दही वडे तळण्याऐवजी आपटे पात्रामध्ये करावे, त्यामुळे दही वड्यांची चव तशीच राहते, तसेच जास्त तेलकट देखील होत नाही. टिप नंबर 26. तुरटी फिरवलेल्या पाण्यामध्ये छोले भिजत घातल्यास छोले छान मऊ भिजले जातात. टिप नंबर 27. 2 भांडी जर एकमेकांमध्ये अडकली असतील तर खालचे भांडे गरम पाण्यामध्ये ठेवा आणि वरच्या भांड्यामध्ये फ्रीजमधले थंडगार पाणी टाका, यामुळे दोघे भांडे एकमेकांपासून लवकर सुटतात. टिप नंबर 28. वरणाची डाळ शिजवताना त्यामध्ये 1-2 लसणाच्या पाकळ्या तसेच 1 किंवा थोडी आमसूल टाकून डाळ शिजवल्यास पित्ताचा त्रास होत नाही. टिप नंबर 29. कारले चिरून त्यांना थोडेसे मीठ आणि लिंबाचा रस लावून अर्धा तास ठेवावे, यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो. टिप नंबर 30. कोणतीही नवीन डिश बनवताना आधी ती डिश व्यवस्थित पाहावी, तसेच त्यासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध असेल तरच करावे, नाहीतर नवीन बनवलेला पदार्थ बिघडतो, तसेच साहित्यही वाया जाते. टिप नंबर 31. कोणतीही वडी करताना त्यामध्ये तीळ व ओवा थोडेसे भाजून टाका, यामुळे वडी खमंग व खुसखुशीत होते. टिप नंबर 32. तुपाचा छान सुगंध येण्यासाठी तूप कढवताना त्यामध्ये सालीसकट 1 वेलची टाका, यामुळे तुपाला छान सुगंध येईल. टिप नंबर 33. लघवी जर गडद पिवळ्या रंगाची होत असेल तर शरीरात पाण्याची कमतरता असते, अशा वेळेस लगेच 1-2 ग्लास पाणी प्यावे, यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होईल. टिप नंबर 34. पांढऱ्या शर्टच्या कॉलरला जर घट्ट काळे डाग पडले असतील तर ते काढण्यासाठी त्यावर 2 ते 3 थेंब हार्पिक टाकून ब्रशने घासून गरम पाण्याने धुवून घ्या, यामुळे डाग सहज निघून जातात. टिप नंबर 35. कपाटात साड्या ठेवताना त्यामध्ये 1 ते 2 डांबर गोळ्या पेपरमध्ये गुंडाळून ठेवाव्या, यामुळे साड्या जशाच तशा राहतात आणि जेव्हा साडी घालायची असेल त्याआधी 2 ते 3 दिवस साड्या बाहेर काढून ठेवा, त्यामुळे साड्यांमधून डांबर गोळीचा वास निघून जातो. टिप नंबर 36. पुदिन्याची पाने जर जास्त दिवस हिरवीगार आणि टिकून राहण्यासाठी थोड्याशा पाण्यामध्ये 1 चमचा खाण्याचा सोडा मिक्स करून त्या पाण्यामध्ये पुदिन्याची पाने 10 ते 15 मिनिटे ठेवा, यामुळे पाने छान फ्रेश दिसतात आणि जास्त दिवस टिकतात. टिप नंबर 37. कांदे खाल्ल्यानंतर तोंडाला कांद्याचा वास येत असेल म्हणून कांदे खाऊन झाल्यावर 1 छोटा गुळाचा तुकडा खा, यामुळे तोंडाचा वास येणार नाही. टिप नंबर 38. बऱ्याच वेळा आपण कलरचे डबे रॉकेल टाकून घासतो, अशा वेळेस आपल्या हाताला रॉकेलचा वास येतो. तो वास जाण्यासाठी थोडीशी कोथिंबीर हातावर चोळा, यामुळे रॉकेलचा वास लगेच जातो. टिप नंबर 39. कागदपत्रांवर तेलाचा डाग पडला असेल तर त्यावर थोडासा खाण्याचा कोरडा सोडा लावावा आणि थोडा वेळ उन्हात ठेवावे, यामुळे तेलाचे डाग उडून जातात. टिप नंबर 40. नियमितपणे आपल्या आहारात थोडी कढीपत्त्याची चटणी खाल्ल्याने बीपी, डायबेटीस सारखे आजार दूर होतात आणि आपले आरोग्य देखील चांगले राहते. टिप नंबर 41. संत्री किंवा मोसंबीचा ज्यूस काढताना आधी त्यांच्या बिया काढून मग ज्यूस काढावा, यामुळे ज्यूसला कडवटपणा येत नाही. टिप नंबर 42. नारळ जास्त दिवस चांगला राहावा म्हणजे खराब होऊ नये म्हणून नारळाची शेंडी वर करून नारळ उभा ठेवा, यामुळे नारळ जास्त दिवस चांगला राहतो. टिप नंबर 43. कोफ्ते तळताना तेल मध्यम तापवावे, तसेच मध्यम गॅसवर कोफ्ते तळावे, नाहीतर कोफ्ते बाहेरून लाल होतात आणि आतून मऊ व कच्चे राहतात. टिप नंबर 44. घरात जर जास्तीचा मैदा आणला असेल व शिल्लक राहिला असेल तर त्याला बाहेर न ठेवता फ्रीजमध्ये ठेवा,
यामुळे मैदा जास्त दिवस तसाच राहतो आणि त्यात अळी देखील पडत नाही। टिप नंबर 45, घरातील पाली दूर करण्यासाठी जिथे जिथे पाली येतात त्या ठिकाणी तुम्ही जर अंडी खात असाल तर अंड्याचे टरफले ठेवा। यामुळे पाल कमी होतील आणि दर आठवड्याला हे अंड्याचे टरफले बदलत राहा। टिप नंबर 46, चहा गाळून झाल्यावर शिल्लक राहिलेला चोथा फेकून न देता झाडांच्या कुंडीमध्ये टाकावा। यामुळे झाडांना छान खत मिळते आणि झाडांची वाढ देखील चांगली होते। टिप नंबर 47, मिक्सरमध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा खोबरे बारीक करताना थोडे थोडे घ्यावे, तसेच जास्त वेळ फिरवू नये। यामुळे दाण्याचा कूट किंवा खोबरे खूप तेलकट होऊन भांड्याच्या तळाला चिकटते। टिप नंबर 48, लोणी जर जास्त दिवसांचे झाले असेल आणि त्याला वास येत असेल तर 5 ते 6 पाण्याने स्वच्छ धुवावे। यामुळे लोण्यातला वास निघून जातो। टिप नंबर 49, नव्या तांदळाचा भात करताना तांदळाच्या दुप्पट पाणी घालावे, तसेच तांदूळ जुने असतील तर त्यांचा भात बनवताना त्यामध्ये 1.5 पट पाणी घाला, कारण जुन्या तांदळाचा भात फुलतो आणि मोकळा येतो। याउलट नव्या तांदळाचा भात पाहिजे तेवढा फुलत नाही, म्हणून पाण्याची गरज कमी पडते। टिप नंबर 50, तोंडात फोड किंवा छाले झाले असतील तर त्यावर थोडीशी दुधावरची साय लावा। यामुळे तोंडातली आग कमी होऊन छाले लवकर भरले जातील। तुम्हाला जर या किचन टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। तसेच अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण किचन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या नेहास मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।